नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, 2025 संपला आणि 26ला सुरुवात झाली. नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोडाने करूया असं ठरवलं. त्याकरिता आज बनवणार आहे मी पायनॅपल शिरा. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता बारीक रवा घेतला, साखर, ड्रायफ्रूट्स, पायनॅपलचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, तसेच तूप घेतले. एका भांड्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून त्यात साखर घातल्यानंतर छोटे छोटे कट केलेले पायनॅपलचे तुकडे त्यात घालून घेतले व एक चमचा तूप घालून तेही चांगले मिक्स करून घेतले. चांगले शिजेपर्यंत वाट बघूया. आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात 2 चमचे तूप घालून रवा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. रवा मंद आचेवर भाजावा, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे रवा चांगला भाजून घेतला. रवा भाजून झाल्यानंतर साईडला करून घेतले व त्यात 3 चमचे तूप घालून तेही चांगले कडकडून दिले. नंतर त्यात कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून तेही चांगले फ्राय करून घेतले. ड्रायफ्रूट्स ब्राऊन कलर झाल्यानंतर त्यात भाजलेला रवा घातला व तोही चांगला एकजीव मिक्स करून घेतला. सर्व साहित्य चांगले मिक्स झाल्यानंतर त्यात तयार केलेले पायनॅपलचे पाणी घालून घेतले व सारखे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मिक्स करून घेतले. त्यात मी पुन्हा दुधात घातलेली केशर घातली, थोडेसे दूध घातले व चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले. ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे चांगले मिक्स करून घेतले. चवीला सुंदर व अप्रतिम असा शिरा तयार होतो. मी सांगते म्हणून नक्की एकदा ट्राय करा. चवीला अप्रतिम असा शिरा बनतो. अजून स्पायसी बनण्याकरिता त्यात मी वरून थोडेसे 1 चमचा तूप घालून घेतले व चांगले मिक्स करून घेतले व 10 मिनिटाकरिता झाकण ठेवून चांगले वाफलू दिले. चवीला अप्रतिम व सुंदर शिरा तयार. नवीन वर्षाच्या गोडाने सुरुवात करूया. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीत, आनंदात व भरभराटीत जावं. सर्व इच्छा पूर्ण व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.